थँक्यू डिअर, थँक्यू सो मच डार्लिंग. थँक्यू डिअर. खरंच आज खूप समाधान आहे मी. मला आज मनापासून गिफ्ट भेटलेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्स लॉट. छोटंसं गिफ्ट घेतलंय. हॅलो, नमस्कार मंडळी. तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आता विरूसुद्धा माझ्यासोबतच आहे. आणि आजच्या विरूच्या लुकमध्ये आज चेंज आहे. म्हणजे सकाळी त्याचे हेअरकट केले आणि एकदम असा पहिल्या दिवशी हेअरकट केल्यानंतर थोडासा एकदम असं अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि यावेळी थोडंसं हेअरस्टाईलमध्ये त्यांनी चेंज करून घेतला आहे. एक सिंगल लाईन केले. रडला तू? म्हणजे काय असेल तर ते त्याच्या सगळ्या इच्छा नाही, तर तो बोला की मी करून घेईन बाबा, त्याच्यामुळं करून घेतलं. आणि आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं असेल की सकाळी 7:30 ते 7:45च्या दरम्यान इतका मुसळधार जोरदार पाऊस झाला ना. परंतु त्याच्यानंतर पूर्ण दिवस असं एकदम कडक ऊन होतं. जरासुद्धा पावसाची चिन्ह नाहीत. आणि आजच्या व्हिडिओला खूप वेळानं सुरुवात केली, म्हणजे संध्याकाळचे 6 वाजत आले. कारण खूप व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे की माझं रविवारचं रुटीन हे एकदम सेम असतं. आणि या दोघांना जर सुट्टी असेल ना, तर माझं ते सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये कसा वेळ निघून जातो समजतच नाही. तर आता थोडासा निवांत टाईम भेटला. आज रविवार 21 जून, इंटरनॅशनल योगा डे. आज फ्रायडे असल्यामुळे विरूला फर्स्ट टाईम आज पीटीचा ड्रेस घातला आहे. आणि आज योगा डे सेलिब्रेट केला ना. कसं केलं दाखव जरा. 1 2 आणि 1 ओके 2 आणि कोणती स्टेप? टीचर मला बोलल्या विरूने खूप छान योगा केलाय. हां करेक्ट. बस बस. तसेच आज संडेला फादर डे असल्यामुळे त्याचं सुद्धा थोडंसं सेलिब्रेशन करायचं आहे. दुपारी असं ठरलं होतं की जेवण झाल्यानंतर करू, परंतु त्यांना अचानक एक ऑफिसवरून कॉल आला, त्यामुळे जावं लागलं. आणि मी पण बोलले की विरू आता काहीतरी ॲक्टिव्हिटी करू शकतो, किंवा पेंटिंग किंवा रायटिंग त्याला जमतं, तर काहीतरी युनिक असं बनवूया. तर त्याच्या हँडरायटिंगमध्ये हॅपी फादर डे असं लिहून एक ग्रीटिंग कार्ड बनवायचं आहे. तर आता थोडंसं टाईम होत आलं आणि ऊनसुद्धा पूर्ण खाली झालं आहे. तर जे काही साहित्य लागणार आहे ते घेऊन येतो आहे. जायचं मगापासून कंटिन्यू खेळतोय. बस का आता जाऊया घरी? डेकोरेशन करायचं आहे ना. चला. काय घरी दरवेळी काही स्पेशल डिश बनवायची असतील तर विरू माझ्यासोबत असतोच किचनमध्ये. आज सुद्धा आलाय. आणि केक बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे तर ते काढून घेतले. अशा पद्धतीचा केक मी ऑलरेडी शेअर केला होता. आणि खरंच हा खूप हेल्दी आहे. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा पिल्लो हा रवा टाक. हा बारीक रवा आहे, थोडीशी अर्धी वाटी घेतली आहे. हां आणि हां टाक. त्यासोबतच हा गूळ अर्धी वाटी एकदम असा बारीक चिरून घेतला आहे. हां पटापटा. आणि हे दही. तुला आवडतं पिल्लू मम्माला मदत कराय? तोंडात घालायचं. हां आता हे सगळं पहिल्यांदा आधी मी मिक्सरला वाटून घेते. ऑलरेडी माझ्याकडे भरपूर वेळा वापरलेलं मीठ आहे, तर ते प्रीहीट होण्यासाठी ठेवले. आणि ज्या डब्यामध्ये मी केक बनवणार आहे तर त्याला सुद्धा तेल आणि थोडंसं पीठ लावून घेतले आधीच. आणि मग अशी जे काही सगळं साहित्य घेतलं तर ते मिक्सरला वाटून घेतले. आणि यातला जोपर्यंत गूळ पूर्ण बारीक होत नाही तोपर्यंत ते एकदम असं वाटून घ्यायचं. गूळ आता व्यवस्थित झालाय. आणि मग अशी सगळं माप मी अर्धी वाटी घेतलं होतं, तर गव्हाचं पीठ 1 वाटी फुललं घ्यायचं आहे. वर बाबांना सांगणार ना मी बनवला फादर डे स्पेशल केक. हां आणि एकाच मिक्सरमध्ये सगळं मिक्स केलं तर जास्त भांडी सुद्धा घाण होत नाहीत. आणि जसं दूध लागणार आहे तर ते ॲडजस्ट करून विरू थोडंसं. हां मिक्सरला वाटताना सुरुवातीला मी 1च वाटी घेतलेलं, तर अजून अर्धी वाटी दूध लागलं, म्हणजे बरोबर 1.5 वाटी दूध लागले. आणि सगळं आता व्यवस्थित एकदम बरोबर अशी कन्सिस्टन्सी झाली. तर आता तयार करून घेतलेल्या भांड्यामध्ये पटकन वतून घेते. आणि बिना साखर बिना मैद्याचा असल्यामुळे तर खूप हेल्दी आहे असा हा केक.
टॅप टॅप. आता घाल पटकन, असं गोल घालायचं. सध्या माझ्याकडे फक्त आता बदामच शिल्लक आहे. फायनल डेकोरेशन विरू कडून. घाल घाल, इथे इथे घाल, या बाजूला. हा, आणि ऑलरेडी मगाशी जे मी तापवाय ठेवलं होतं ते सुद्धा आता व्यवस्थित गरम झालंय. जवळपास एक मला 20 ते 25 मिनिट बारीक गॅसवर लागणार आहेत. आता तो केक होतो व्यवस्थित बेक, तोपर्यंत आपण ग्रीटिंग कार्ड बनवूया. चल. आणि मागच्या वेळी जेव्हा मी केक बनवला होता तर विरूच्या हाताला भाजलेलं अजून आठवण आहे. जास्त किचन मध्ये यायचं. हा, काय बघ मी काय लिहिले तुझ्यासाठी. तू काय बोलला होता आधी मला, तू करतो म्हणून. मग आता लास्ट हार्ट शेप आहे ना, तू कलर करायचा. आणि हे जे सगळं झालंय ना पसारा, तू व्यवस्थित ठेवायचा. आता बाबा येतील थोड्या वेळात. ओके. हार्ट्स काढलेत ना, ते रेड कलरने कलर पेंट कर. बाबांना सांगायचं हा, एकदम हळू. बघ खाऊ आणलंय बाबांनी. अरे बाप रे, एवढी मोठी बॅग. हा, कोणी दिलाय? आपण आणलंय. ऑलरेडी मी मगाशीच बोलत होतो. भेटले, थँक्यू. बाबाने आणलंय बा, सगळे ड्रायफ्रुट्स एकत्र आणले. काय सरप्राईज आहे? मखाना, मखाना, काजू, अक्रोड, मनुके. काय आहे? हो, बाबांना विचार काय आहे ते. दोनच घ्यायचं. काय बोलला तुम्ही ते? दाखव फक्त. पण टेस्ट मस्त आहे. कसं आहे? काहीतरी युनिक. जवळपास मी बारीक गॅसवर 30 मिनिट केक बेक केलाय आणि आता पूर्ण नॉर्मल थंड झालाय आणि एकदम असा व्यवस्थित सुटसुटीत झालाय. आता थोडासा थंड होण्यासाठी बाजूला ठेवते. आणि ऑलरेडी आज थोडंसं मीठ गरम होतं, तर खूप दिवसांनी म्हणजे महिन्याने मी पिझ्झाचा प्लॅन बनवलाय. अगदी बेसिक ठेवलाय आणि आता ते बेक होताना इतका स्मेल येतोय ना त्याचा. तर आता केक ऑलरेडी थोडासा थंड होऊ दे, मग लगेच सेलिब्रेशन करून घेऊ. पूर्णपणे सेटअप तयार आहे. छोटंसं असं सजावट करून घेतले आणि विरू तर ग्रीटिंग कार्ड मगापासून घेऊन इतका एक्सायटेड आहे. द्या बाबांना. हॅपी फादर्स डे बोल. थँक्यू डिअर, थँक्यू सो मच डार्लिंग. आणि आतमध्ये काय ते रीड करा. आणि हे जे हर्ट आहेत ना, विरूने पेंट केलेत बाबांसाठी. माझ्या बाळाने खूप माझ्यासाठी सुंदर गिफ्ट झालं, त्यामुळे मी मनापासून समाधानी आहे. छोटंसं बाळ आहे एकदम, म्हणजे काय म्हणतात त्याला ऍक्च्युली, देवाचं मनापासून खूप आभार आहे. हे माझ्या शब्द नाहीत ऍक्च्युली, आणि खूपच सुंदर आहेत. आज मनापासून गिफ्ट भेटले छोट्या मोठ्या बाळाने. मला खूप म्हणजे खूप खुश केले आणि असं वाटतं माझ्याकडून पण हॅपी फादर्स डे. थँक्यू सो मच डिअर, ऑलवेज विथ यू डिअर. आणि खरंच आज खूप समाधान आहे मी, मला आज मनापासून गिफ्ट भेटलेलं आहे. थँक्यू सो मच, थँक्स लॉट. खूपच. आता विरू सगळ्यात जास्त एक्सायटेड. वाव, ते माझं बाळ. विरूने इतकी मदत केली ना केक बनवायला. आता दोघं मिळून कट करा. इकडे वा. हे खरंच आजचा दिवस माझ्यासाठी हॅपी फादर्स डे. अविस्मरणीय आहे. थँक्यू सो मच वाईफी. बाबांना 4 पिल्लू. थँक्यू डिअर. सांगतो माझं. वाव, खूपच सुंदर झाला केक. आणि मेन म्हणजे बिना मैदा बिना साखर, एकदम हेल्दी असा. हो, तुम्हाला देतो. विरू, हे घ्या तुम्हाला. थँक्यू. विरू कसं आहे? हा, थँक्यू, थँक्यू सो मच. ये स्पेशल गिफ्ट. आवडला? खूपच छान. अहो सगळं झालं, एक राहिलं की मेन. अरे सॉरी, काय?
मागच्या वेळी जेव्हा क्रॉफर्ड मार्केटला संडेला गेलो होतो तर त्यांच्यासाठी एक गरजेची वस्तू होती. फादर्स डे निमित्त एक थोडंसं निमित्त होईल म्हणून एक छोटंसं गिफ्ट घेतलंय. दाखव पिलू बाबांना. काय रे बिलू? काय? वाव, बेल्ट. थँक्यू. गरजेचं होतं ना. येस, थँक्यू सो मच. डोळे बांध, उघडायचे नाहीत. सेटल. येस. ओपनवेअर आहे. आईला आज बाबांची चैनी आहे फादर्स डे ला. थोडा गरम आहे. आणि प्लेट घेऊन येते. आज बनवलेलं हॅपी फादर्स डेचं जे काही ग्रीटिंग कार्ड आहे तर या टेडी बिअर जवळ ठेवते म्हणजे कंटिन्युअस ते दिसेल सगळ्यांना. खरंच आजचा केक इतका फ्लफी झाला होता ना, त्या दोघांनाही आवडला आणि मोस्ट ऑफ आता 60 to 70% केक संपवलाय सुद्धा. आणि त्याच्यानंतर पिझ्झा पार्टी झाली तर दुपारी थोडीशी मिक्स बिर्याणी बनवलेली तर ती सुद्धा खाऊन घेतली. घरातलं आवरल्यानंतर आता थोडंसं निवांत बसले आणि आज मॅच चालू असल्यामुळे कंटिन्युअस आमचं मॅचकडे लक्ष आहे. कसं वाटलं सरप्राईज? खूप सुंदर होतं ॲक्च्युली. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतनं माझी वाईफ ही खूप छान मॅनेजमेंट करत असते आणि मला खरंच आज अभिमान आहे. आणि आज खरंच खूप सुंदर माझ्यासाठी दिवस होता. थोडे एक अर्धा तास माझ्यासाठी खूप सुंदर होता. खरंच प्राऊड ऑफ यू माय वाईफ. थँक्यू. म्हणजे ते इतकं आपल्यासाठी करतायत माझी किंवा विरूची अगदी छोट्यातली छोटी विश किंवा आम्ही जे काही सांगाल ते पटकन आणून देतात. तर एक दिवस त्यांच्यासाठी आपण एवढं केलंच पाहिजे. आणि ते तर इतके खुश आहेत ना, म्हणजे त्यांना बोलताना सुद्धा थोडंसं असं इमोशनल होते किंवा शब्द नाही सुचत. तर हेच माझ्यासाठी रिटर्न गिफ्ट असेल. आणि घरातली मेन व्यक्ती म्हणून सगळी जबाबदारी पार पाडतातच तर त्यांच्यासाठी सुद्धा असे काही आनंदाचे क्षण दिले पाहिजेत. प्रत्येकाला छोट्या छोट्या गोष्टीतून कसा आनंद देता येईल यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असते आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आजचं सेलिब्रेशन झालं. तर खरंच आता संडे सकाळपासून निवांत असला तरी आत्ताच्या या वेळेमध्ये इतका म्हणजे फ्रेश वाटलं ना. तर आणि त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट होतं. तर खरंच आज मी खूप खुश आहे. आणि खऱ्या अर्थाने आज फादर्स डे सेलिब्रेशन झाला. गावी पण सगळ्यांना फोन करून घेतला. सगळेच खुश आहेत. आजचं फादर्स डे छान प्रकारे सेलिब्रेशन झाले. आम्ही तिघेही खूप खुश आहोत. तर आता ते मॅच बघतायत, निवांत आहेत. आणि येत्या आठवड्यामध्ये पिकनिक आणि त्यासोबतच एक लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे थोडीशी तयारी करायची आहे. तर त्यासाठी मी काही ऑनलाईन ड्रेस मागवलेत आणि ऑनलाईन काय पार्सल आलं तर आपण इतकं एक्सायटेड असतं. तर ते ड्रेस घालून दाखवल्यानंतर विरू बोलतो, मम्मा किती घेते तू ड्रेस? ते ऐकून खरंच खूप म्हणजे हसू आलं दोघांनाही. आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांचे इस्त्रीचे ड्रेस काढून ठेवलेत, उद्या सकाळी द्यायचे. आणि सध्या सगळे ब्लाऊज आहेत तर सगळे फिटिंग करावे लागतात. तर जे काही कार्यक्रमाला लागणार आहे ते काढून घेतलेत. आणि एक नवीन साडीचं ब्लाऊजसुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळी तयारी करायची आहे. थोडीशी धावपळ तर होणारच आहे, परंतु जसं शक्य होईल तसं सगळ्या गोष्टी पटकन करून घ्यायच्या आहेत. कारण थोडंसं लांब जायचं आहे म्हणल्यावर सगळं कसं अगदी व्यवस्थित पाहिजे. तर त्याचं थोडंसं आता प्लॅनिंग करून घेते. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हे आमचं सेलिब्रेशन कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.